श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. तर सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर मी सुरेखा कल्याणवरून आहे आणि माझ्या मुलगीचं नुसतंच 1 वर्ष झालं आणि लग्न झालेलं. आमच्या घरामध्ये आनंदाची बातमी आली आणि मी अगोदरपासूनच स्वामी महाराजांची सेवा करायची. दर गुरुवारी मठात जायचे आरतीसाठी आणि आमचं सगळ्यांचं व्यवस्थित चाललेलं. एक दिवशी अचानकच माझ्या मुलगीचा फोन येतोय आणि ती मला सांगते की मला डॉक्टरने गर्भपात करायला सांगितलं आहे. डॉक्टर बोलले की 3 दिवस अगोदरच तुमच्या बाळाचा मृत्यू झालेला आहे. डॉक्टरनी मुलीला सलाईन लावली आणि लगेचच तिला ॲडमिट करून घेतली आणि ह्या गोष्टी तिने मला फोनवर सांगितल्या. आणि मी लगेच मठात गेले आणि मठात दादा होते, त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या की असं असं माझ्या मुलगी संगती झालेलं आहे आणि तिला ॲडमिट केलेली आहे, सलाईन लावलेली आहे. तर मठामध्ये जे दादा होते ते बोलले की मला मामा बनायचं आहे आणि माझी जी ताई आहे तिला मी काहीच होऊन देणार नाही, तिच्या केसांनासुद्धा धक्का लागून देणार नाही असं सांगितलं. आणि ते बोलले की तिला ताबडतोब फोन करा आणि तिला मठात बोलून घ्या. मी फोन केला. माझी मुलगी आणि माझा जावई दोन्ही लगेचच निघून आले आणि मठात आले. मठात आल्यावर सगळ्यांनी स्वामी महाराजांची जे सेवा करायची होती, दादांनी सेवा दिली, ती सेवा करण्यास चालू केली आणि सतत पारायण चालू झालेले, तारक मंत्र, स्वामी महाराजांचं नामस्मरण हे सगळं चालू केलेलं. आणि तिथे जेवढे सेवेकरी आहे ते सगळे सेवेकरी मठामध्ये पूजा करण्यास सुरुवात केलेली. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून 1-1.5 तास झाला. माझ्या मुलगीला अचानक फील व्हायला लागलं की बाळाची मुवमेंट होती पोटात. आणि हे सगळं फक्त आणि फक्त महाराजांनीच केलं होतं. कारण म्हणजे अशक्य ही गोष्ट शक्य करतील स्वामी, हे वाक्य इथे लागू होतं. कारण महाराज स्वतः, आम्ही जे पूजा करत होतो, अर्चना करत होतो आणि स्वतः महाराजांनी उत्तर दिलेलं की मला मामा व्हायचं आहे दादाच्या रूपात येऊन. तर ह्या गोष्टी इथं अशा प्रकारे माझ्या संगती घडून आल्या. आणि जे ताई होत्या त्यासुद्धा खूप खुश झाल्या आणि जेवढे सेवेकरी होते तेवढे पूजा वगैरे चालूच होते. तर अशा प्रकारे ताईला अनुभव आलेले आणि तेव्हापासून ताई स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आले आणि त्यांच्या घरातले जेवढे फॅमिली मेंबर आहेत ते सुद्धा स्वामी महाराजांची सेवा मनाने करतात. ज्या गोष्टी तुम्ही मनाने मागतात ना, नक्की ते देव पूर्ण करतात. आणि तसंच झालं ताई संगती. तर ज्या गोष्टी आपल्या संगती घडतात, सुखात असो दुःखात असो, आपण महाराजांचं नाव घ्या, नामस्मरण करा, नक्की देव तुमची इच्छा पूर्ण करेल. आणि स्वामी महाराजांचे एवढे आभार आहेत माझ्यावर सुद्धा. मी खूप सारे अनुभव शेअर केले आणि दुःखातसुद्धा खूप नामस्मरण केलं. महाराजांनी त्यांची प्रचिती दाखवून दिली. कारण महाराज सतत क्षणोक्षणी माझ्या संगतीच आहे असं मला फील करून देतात. तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि श्री स्वामी समर्थ लिहून पाठवा कमेंट बॉक्समध्ये. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संगती. तोपर्यंत